नर्मदे हार. कुठले बाबा आपण? निफाड तालुक्यातील शिवडी या गावचे रहिवासी आहोत. नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र स्टेट आहे. तुम्हाला नर्मदा मैयाची परिक्रमा करण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली? 2 वर्षापासून मी यूट्यूबवरती बघत होतो. यूट्यूबवरती बऱ्याचशा लोकांनी परिक्रमेविषयी माहिती दिलेली होती. नर्मदा परिक्रमेविषयी ती माहिती बघून माझ्या मनामध्ये पण इच्छा तयार झाली की आपणही परिक्रमेसाठी जावं, आणि म्हणून आम्ही तयारी केली तशी. आणि मैयाने आम्हाला 2 वर्षापर्यंत वाट बघायला लावली. 2 वर्षानंतर आम्ही दोघंही नवरा बायको परिक्रमेसाठी निघालेलो आहोत. मग तुम्हाला परिक्रमा करत असताना असा काय अनुभव आला की तुम्ही सांगू शकता आणि दुसऱ्याला प्रेरित करू शकता की तुमचा अनुभव सांगितल्याच्या नंतर समोरचा व्यक्ती तुमचा अनुभव ऐकल्याच्या नंतर मैयाची परिक्रमा करण्याची इच्छा त्या माणसाच्या अंतःकरणात प्रगट होईल? नर्मदा परिक्रमा करत असताना रस्त्यामध्ये आम्हाला जे विविध अनुभव आले ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. साधारणपणे आपण म्हणतो की आपण बाहेर निघालेलो आहोत आता प्रवासासाठी. आपल्याला रस्त्यामध्ये खूप अडचणी येणार आहेत, पण त्या सर्व अडचणी मैयाने दूर केलेल्या आहेत. आम्ही आज आमचा 50वा दिवस आहे परिक्रमेचा. 50 दिवसामध्ये सकाळी आम्हाला चहा मिळतोय, बालभोग मिळतो आहे, दुपारी जेवण मिळतं आहे, संध्याकाळी पण जेवण मिळत आहे, आणि संध्याकाळी झोपण्यासाठी कपडेसुद्धा आम्हाला मिळतात ते थंडीचे. त्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण जाणवली नाही. त्याचप्रमाणे रस्त्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की मैया आपला हात धरूनच आपल्याबरोबर घेऊन चालत आहे. शूल पाणीमध्ये मी डोंगरावरून 2 ठिकाणी घसरलो, पडलो, पण साधी खरोचसुद्धा मला आलेली नाही. आमची मैया आमच्याबरोबर आहे, ती आमच्याबरोबर चालते आहे, आणि खूप म्हणजे खूप समाधानी आहोत आम्ही या प्रवासामध्ये. कुठली जाडी अडचण आली नाही? जाडी अडचण आम्हाला आजपर्यंत आलेली नाही. जसं की गावाकडे असल्याच्या नंतर आपण बाहेर गावला गेल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी फिल्टर पाणी शोधतो, हो, तसं परिक्रमेमध्ये हो, हे एक वैशिष्ट्य आहे परिक्रमेचं की आम्हाला जिथं जे पण पाणी मिळालं, मैयाचं पाणी असो, हापशाचं पाणी असो, नळाचं पाणी असो, पुन्हा आदिवासीच्या घरचं पाणी असो, नदीचं पाणी असो, कुठलंही पाणी असो, ते पाणी आम्ही या कमंडलूमध्ये घेऊन रस्त्याने पीत चाललेलो आहोत. आम्हाला सर्दी नाही, जुकाम नाही, कुठलाही त्रास या पाण्यामुळे झालेला नाही. नर्मदे हार. नर्मदे हार. बाबा कुठले तुम्ही? मी शिर्डीजवळ कोळपवाडी म्हणून गाव आहे. अच्छा. तिथून निघालो, आम्ही दोघं निघालो होतो, पण एक जण गेला पुढं, मी आलो मामा संग. तर माझी खूप तकलीफ झाली, तरी पण मला काहीच वाटलं नाही चालायला. दररोज सकाळी उठलो का ते दुखणं नाही सवून जायचं. अच्छा. नवीन ऊर्जा तयार व्हायची, दररोज. वय किती बाबा तुमचं? माझं वय 58 वर्षाचं वय. अच्छा. तुम्हाला प्रेरणा कशी झाली, इच्छा कशी झाली परिक्रमा करण्याची? परिक्रमा करायची माझी 2 वर्षापासून इच्छा होती, पण आर्थिक अडचण अशी पैशाची नाही, पण मग असं कुटुंबातली अडचण होती. अच्छा. त्याच्यामुळं मग आज पुढच्या वर्ष असं करता या वर्षी मी निश्चय केला, आणि मायांना मला बोलवलं. मी लगेच घरून एकलाच निघालो. आता तुम्ही ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचललेली आहे. तर आता तुम्ही अर्धी परिक्रमा तुमची पूर्ण झाली 2 दिवसापूर्वी. नेमावर आल्याच्या नंतर जसं नर्मदा मैयाचं नाभिस्थान मानलं आता नेमावरला, तर त्या ठिकाणी तुमची अर्धी परिक्रमा पूर्ण झाली. आणि अर्धी परिक्रमा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही परिक्रमावासियांना असा काही एखादा तुमचा अनुभव सांगू शकता का या 45 ते 50 दिवसामध्ये? आताशे भरपूर अनुभव आले. मी जो एकदा खूप म्हणजे असं जबरदस्त पडलो, पण मला हे फक्त किती 5च मिनटं त्याचे जाणवलं. त्याच्यानंतर मला कुठलेच काही वाटलं नाही. अशी माझी स्वतःची अशी प्रक्रिया बस. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. याच्या अगोदर तुम्ही परिक्रमा केलेली आहे? नाही, आमची पहिलीच परिक्रमा आहे. अच्छा. तर तुम्हाला कशी प्रेरणा भेटली? प्रेरणा मी 2 ते 2.5 वर्षापासून यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो. अच्छा. आणि माझी खूप इच्छा होती जायचं, पण आजारी असल्यामुळं घरचे निघून देत नव्हते. मला बीपी आणि शुगरचा प्रॉब्लेम असल्यामुळं घरचे येऊ देत नव्हते. पण ह्यावेळेस मी निश्चय करून निघालो, आणि मैयाने प्रेरणा दिली मला. तर तुम्ही परिक्रमा करत असताना तुम्ही ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलली, बरोबर? बरोबर. तर तुम्हाला 45 ते 50 दिवस झाले. हो, आज 50. तर तुम्ही आतापर्यंत आजारही पडले नाही? आजारी नाही. आता शुगरच्या गोळ्या मी 3 दिवस घेतल्या. त्याच्यानंतर आत्तापर्यंत शुगर, बीपी, रक्तपातळ या सगळ्या गोळ्या बंद आहे. बॅगमध्ये तशाचे मी गोळी घेत नाही, काहीच नाही. मला कुठला त्रासही होत नाही. मी चालतोय. तुम्ही समुद्रामध्ये प्रवास करत असताना रेवा रत्नासागरमध्ये तुम्ही त्या नावेत किंवा जहाजात बसल्याच्या नंतर तुम्हाला काय आठवत होतं? ते ऐकून होतं की तिथं संगम आहे मैयाचा. तर ते संगम पाहण्याचं एक
वेगळीच उत्सुकता होती. तो बघितला आणि थोडंसं मनात मैया धाकधूक असं तसं होतं, पण मैया बरोबर असल्यामुळं बाकीचे कुठलीही अडचण आली नाही. अच्छा. तर सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही निघाले होते त्यावेळेस किती जणांचा ग्रुप होता तुमचा? आमचा त्यावेळेस 10 ते 15 जणांचा ग्रुप होता. आता सध्या तर तुम्ही 4 जण आहात. आम्ही 4 जण. मैया कधी कधी आम्हाला तिघांनाही वेगळं केलं होतं मैयानी. आम्ही माझी मोठी बहीण आहे दाजी, आम्ही तिघं असताना तिघही एक दिवस आम्ही वेगळे झालो होतो. संध्याकाळी परत भेटलो एकमेकांना. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर परिक्रमेला कितीही जीवाभावाचे नात्याचे जरी असले, विचार करून जरी आलं तरी पण 1-2 दिवस का होईना पण मैया वेगळं करतेच. हा एक अनुभव तुम्ही सांगू शकता. आणि असा एखादा अनुभव सांगू शकता का तुम्ही की तुमचं हे बोलणं ऐकून किंवा हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर समोरचे जे कोणी व्हिडिओ बघतील त्यांना इच्छा झाली पाहिजे की आपण जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर नर्मदा मैयाची परिक्रमा एकदा तरी जीवनामध्ये केली पाहिजे. जसं की महाराष्ट्रामध्ये राहत असल्याच्या नंतर कीर्तनकार सांगत असतात की ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय मरू नये, तसं तुम्ही सांगू शकता का परिक्रमा करायला पाहिजे, गाडीने करायला पाहिजे का पायी करायला पाहिजे? तुम्ही काय सांगू शकता? माझं मत असं आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी तर पायीच केली पाहिजे. कारण पायी करण्यामध्ये जे अनुभव मिळतात ते जीवनामध्ये कुठेही न मिळण्यासारखे. जेव्हा आपण चालतो रस्त्याने त्यावेळेस प्रत्येकाचं जे बोलणं आहे त्यांचा अनुभव आणि मयाची साथ चर्चा याच्यातून आपल्याला अनेक अनुभव भेटतात आणि वैयक्तिक आपल्यालाही अनुभव भेटतो. आता मी एवढा आजारी असतानाही मी चालतोय आणि कुठलीही गोळी न घेता, हीच मयाची खूप मोठी कृपा आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अच्छा. तुम्ही कुठल्या? मी नाशिक जिल्हा निफाड तालुका, त्याच्यामध्ये 4 किलोमीटरवर उगाव शिवडी म्हणून आहे, तिथले रहिवासी. मंगल सुभाष क्षीरसागर. तुम्हाला प्रेरणा कशी झाली परिक्रमा करण्याची? 1 वर्षापासून व्हिडिओ पाहत होतो. अच्छा. पण पतिदेव बरोबर आहे, भाऊ आहे छोटा माझा बरोबर, त्यांनी व्हिडिओ पाहून चाल म्हणे बरोबर असं. मुलगा नाही म्हणत होता, पण मग यांच्या बरोबर हे दोघे होते घरातले, मग आलो. तर तुम्ही परिक्रमेमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही परिक्रमेतला अनुभव काय सांगू शकता समोरच्या श्रोत्यांना किंवा व्हिडिओ बघणाऱ्यांना? अनुभव असा आहे का ती देवी आपल्याला फक्त दिसत नाही, कोणत्या रूपात दिसते. ती म्हणजे अवघड खूप आहे परिक्रमा, पण इतकी सोपी करून देते का बॉटल धरणं चालवते ती आपल्याला. कुठलीही उणीव भासत नाही. कोणची उणीव असं वाटलं बा असं आपल्याला संध्याकाळी हे खायचंय, खायची वस्तू सुद्धा 2 दिवसात नाही, म्हणजे आज संध्याकाळी उद्या सकाळी उद्या संध्याकाळपर्यंत मिळणार. आपली आई सुद्धा, आई जशी आपली काळजी घेते तशीच मैया काळजी घेते. म्हणजे सगळ्यांनीच केलं पाहिजे. नर्मदा मैया ही एक आपली आईच आहे. अच्छा. तुम्हाला परिक्रमा करत असताना कुठली अडचण जाणवली? नाही, अडचण काहीच नाही. जेवायची, राहण्याची नाही, काहीच नाही. एवढं शुलपाणी जंगलातून जेव्हा आलो ना तेव्हा पण एवढे त्यांना ऐकत नसताना त्यांनी आम्हाला 3 टाइम सकाळी बालभोग, दुपारी भोजन प्रसादी, संध्याकाळी पण भोजन प्रसादी एकदम व्यवस्थित. तुम्ही बडवाणीला आल्याच्या नंतर तुम्हाला असं कोणी सांगितलं नाही का शुलपाणी जंगलाचा जो परिसर आहे तो पहाडी परिसर आहे, त्यातून तुम्ही जाऊ नका, तुमचं वय असं आहे, तुम्हाला पाड्यातून उतरावं लागेल, तुम्ही शहादा प्रकाशा मार्गे जा, असं कोणी म्हटलं नाही की तुम्हाला? माहित होतं, आम्हाला कोणी सांगितलं. अच्छा. मग तुम्हाला शुलपाणीतून परिक्रमा करायची होती तर तुम्हाला काय असं म्हणजे शुलपाणीमध्ये काय भेटणार होतं का, असं पण कोणी काही सांगितलं होतं का? ज्याचा अर्थ असा होता 52 गजा मार्गे किंवा शुलपाणी मार्गे, असं होतं का जे ती नर्मदा मैया जे अवघड परिक्रमा तिकडून आहे अनुभव देते ते इकडून माणसाला असं व्यवस्थित वाटत नाही असं. अच्छा. आणि जे अनुभव देते ते अनुभव बघायचे होते. आता जेव्हा मैयाने परत बोलवलं तेव्हा येऊच, पण असं वाटलं होतं आपण जेव्हा करू तर निदान एक तरी व्यवस्थित झाली पाहिजे असं. मैया थोडक्यात मैयाची परिक्रमा करत असताना जे बी काही अनुभव मिळतात ते नर्मदा परिक्रमेत शुलपाणीमध्येच मिळतात. अच्छा. तुम्हाला असं वाटलं होतं का आपण शुलपाणी जंगलातून गेल्याच्या नंतर आपल्याला अश्वत्थामा भेटेल म्हणून? वाटलं होतं. अच्छा. म्हणजे तुम्हाला कल्पना होती? कारण बरेच जण काय म्हणते तेल नाही लावायचं, हे बरोबर ठेवायचं नाही बा. तर मी विचारलं का नाही ठेव, व्हिडिओ बघून मध्ये बघितलं ना, मग का नाही ठेवायचं ते. म्हणे असं अश्वत्थामाचं आहे, ते आपल्याला माहितच होतं अश्वत्थामाला काय अजून जिवंत आहे तो, आणि मग तो आपल्याला कोणत्या रूपात भेटून आपल्याला ते तेल मागतो, मग त्याची जखम बरी आपल्यावर येतं असं. मग आम्ही बरोबर तेल ठेवलं नाही, तेल लावलं पण नाही. नर्मदे हर. करायला पाहिजे वाटलं ना असं.
ज्यांना हे नाही ना, पायाने चालायला नाही ना, त्यांनी गाडी निघवायला केली पाहिजे. अच्छा. नर्मदे हर. आयुष्यात आल्यानंतर एकदा तरी परिक्रमा श्रीमंत केलीच होतो पाहिजे. माणूस अर्थात, पण मग अनुभवाने श्रीमंत होतो. अच्छा. नर्मदे हर. नर्मदे.